गंमत असते बघा मित्रांनो मैत्रिणींनो, की जे लोक माझी सख्खी मैत्रीण आहे ही, परंतु कमीत कमी 100 दिवस भेटलेले नाहीये, वेळ नाही, शूटिंग आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. फेडररचं नाव काढल्यावर बरोबर भेटली. अहो सुनंदन सर, मी बिझी नाहीये. शूटिंग मध्ये खूप लोकांना भेटते. आता तुमचे इतके टूर्स चालू असतात की टाइम तुम्हाला नसतो. तुम्ही सगळे आता विराट बरोबर ब्रेकफास्ट चालू असतो. आम्हाला कुठे भेटणार तुम्ही? पण काय ग, मला मी म्हणताना म्हटलं की सचिनची रिटायरमेंट आपण एका ठिकाणी बसून बघितलेली आहे. रॉजर फेडररची रिटायरमेंट आपण बघत नाहीये, पण आपल्या फॅमिलीचे भाग होते हे लोक, त्यामुळे जरा हे पचवायला थोडं अवघड जात आहे, नाही का? अवघड जातंय म्हणजे मी संध्याकाळी जेव्हा त्यांनी Instagramवर ते पोस्ट टाकला, मी इतकी शॉक्ड होती कारण का आय थॉट यार एक ग्रँड स्लॅम तरी खेळणार आहे अजून. म्हणजे फॉर हिज फॅन्स दिस वन लास्ट टाइम वो तो बनता है ना, क्योंकि सचिननी कसं आपल्याला प्रिपेअर केलेलं. 10th ऑक्टोबरला ही अनाउन्स दैट दिस विल बी माय लास्ट टेस्ट मॅच. तर मग आवर फुल लाईफ रिव्हॉल्व्ड अराउंड की आता नोव्हेंबरमध्ये लास्ट 200 टेस्टची SRT ची मॅच आहे. आता काही प्रिपरेशन साठी टाइमच नाही मिळाला. असं इमिजिएट हार्ट अटॅक जे फेडररने आम्हाला सगळ्यांना दिला आहे, इट्स म्हणजे इट्स द मोस्ट अपसेटिंग न्यूज इन अ व्हेरी लॉंग टाइम. संयमी एवढी मनापासून बोलतीये कारण ती नुसती काय म्हणतात त्याला बॉलिवूडची स्टार नाहीये, तर ती लॉंग डिस्टन्स रनर आहे, उत्कृष्ट बॅडमिंटन खेळते आणि टेनिसवर तर खूपच प्रेम आहे. संयमी, हे जे विम्बल्डनची वारी ज्याला आपण म्हणतो पंढरीची वारी, तशी विम्बल्डनची वारी ही सुद्धा तू खूप वेळा केलीस, आणि जे मला शक्य झालं नाही ते तू केलंयस, आणि ते म्हणजे विम्बल्डनला जाऊन मॅच बघणं आणि रॉजर फेडररला भेटणं. कसं शक्य केलंस? काय आठवण आहे जरा ती सांग ना प्लीज. आठवण म्हणजे माझ्या आयुष्याची सगळ्यात हॅपी मेमरी आहे. कारण काय मी कॉलेजमध्ये होती आणि आई म्हणाली, म्हणजे आईंना कळत नाही की इतकं पैसे देऊन काय बॉलला इकडे तिकडे मारताना बघायचं. तर शी डझंट अंडरस्टँड द जॉय ऑफ इट. तर मी सगळे पैसे गोळा केलेले आणि आय सेड मी कमवते, मी हे याच्यावर कम्प्लिटली स्पेंड करणार आहे. आणि आय बुक द 4th राउंड ऑफ द विम्बल्डन. ते मॅजिक मंडे म्हणतात. तर तिकडे फेडरर खेळणार होते आणि देन देयर वाज व्हीनस, अँडी मरे, 2 विमेन्स 2 मेन्सची मॅच होती. मी इतकी नर्वस होते ऍज इफ मीच सेंटर कोर्टला खेळते. आणि फॉर्च्युनेटली त्या दिवशी मी तिकडे प्लेअर लाऊंज जे असतात, मी एका फ्रेंड रोहन बोपन्नाला भेटायला गेलेली आणि फेडरर तिकडे बसलेले. तर म्हणजे माझं असं फुल कोल्ड स्वेट, असं हात असे सगळे मी कापत होती कारण का फेडरर आणि स्टेफ एडबर्ग त्यांचे बाबा तिकडे बसलेले. पण मी म्हणाली की यार मॅचच्या आधी प्लेअरला डिस्टर्ब करायचं नाही, कारण काय इट्स अ व्हेरी प्रेशियस टाइम वगैरे. आय सेड माझ्यामुळे उगाच काय हारले वगैरे तर आय कर्स माय सेल्फ. सो आय डिडंट स्पीक टू हिम दॅट टाइम. आणि देन ही प्लेड दिमित्रोव, ही बीट हिम, डिमॉलिश्ड हिम. आणि त्याच्यानंतर अगेन आय वेंट द प्लेअर लाउंज, परत तिकडे बसलेले. तेव्हा आय स्पोक टू हिम, त्यांच्याबरोबर फोटो घेतला आणि इट वॉज अ बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. इट डिडंट एंड देअर, कारण काय मी त्याच्यानंतर मग क्वार्टर्स पाहिले, सेमीज पाहिले आणि फायनल पण पाहिला. आणि फेडरर लिफ्टेड द कप अँड ऑलमोस्ट म्हणजे मला असं किस केलं, फ्लाइंग किस. तर मला वाटलं माझ्याकडेच आली ती फ्लाइंग किस. तर इट्स बिन म्हणजे the best moment of my life. When you say that you live your life with memories, this is probably the best memory of my life. कारण संयमी, विम्बल्डनला फेडररला खेळताना पाहणं हे म्हणजे मी खरंच असं समजतो की बाबा अप्रतिम एखाद्या कॉन्सर्टला मैफिलीला जाऊन बेस्ट गायकाला किंवा वादकाला आपण ऐकण्यासारखी ही गोष्ट आहे की ते जणू काही त्याचं राज्य होतं, नाही का? विम्बल्डन हे तिथला तो खऱ्या अर्थाने राजा होता. राजा होता म्हणजे as soon as commentators म्हणायचे की ladies and gentlemen, please welcome Roger Federer to the center court. मग ते सगळे गूजबम्सच येतात कारण की फुल ते अटमॉस्फिअर जे होतं, इट वॉज द सेम थिंग एज ते सचिन आपल्या कानात अजूनही आहे. म्हणजे काल त्यांची रोड सेफ्टी मॅच झाली, अजूनही ते गूजबम्स येतात. तर देर आर सर्टन पीपल हू जस्ट command respect, command that kind of love. The Federer was that one kind of that soul. आणि जेव्हा ते कोर्टवर यायचे म्हणजे नखरे काहीच नाही, आपलं सिम्पल, इतकी सिम्प्लिसिटी जी ती ऑफ कोर्ट ऑन कोर्ट आणायचे, दॅट वॉज समथिंग विच वॉज जस्ट अमेझिंग टू वॉच. आणि जसे म्हणतात ही वॉज पोएट्री इन मोशन. फेडरर वॉज
म्हणजे म्युझिक, दॅट्स व्हॉट ही वॉज. व्हेन ही यूज्ड टू मूव्ह ऑन कोर्ट असं वाजायचं कधी ते हवेत चालतायत असं वाटायचं. सो इट वॉज ऍज अ टेनिस फॅन आय डोंट थिंक दे विल एव्हर बी अनदर फेडरर. कारण या गोष्टींसाठी तर आपण तडफडत असतो. लॉर्ड्सला जाऊन मॅच बघणं, सचिनची शेवटची मॅच वानखेडेला जाऊन बघणं, किंवा याला जाणं मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला जाऊन एखादी वर्ल्ड कपची फायनल बघणं. तसं विम्बल्डनला जाऊन रॉजर फेडररला आता ती स्मृती ही म्हणजे आठवणीतच राहणार आहे. कारण रॉजर फेडरर आता परत ग्रँड स्लॅम खेळणार नाहीये, लेव्हर कप तो खेळणार आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की खूप 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 ही लोकांनी आपल्याला आनंद दिलाय असं नाही वाटत तुला? आनंद दिलाय म्हणजे मी ऍक्च्युली जेव्हा रिटायरमेंट त्यांनी अनाऊन्स केली मी ऑब्व्हियसली रडत होती, कारण काय इट्स अ व्हेरी क्लोज मेमरी अँड अ क्लोज हॅपी मेमरी. 20 इयर्स जे खेळतायत ऑलमोस्ट, तर इट्स ऑलमोस्ट लाईक की वन इज तो चाइल्डहुड संपलाय असं वाटतं. कारण की आय हॅव ग्रोन अप वॉचिंग सचिन तेंडुलकर, रॉजर फेडरर, तर ते कनेक्शन वेगळं असतं. पण ऑल्सो पर्सनली माझ्यासाठी ते ऑलमोस्ट म्हणजे इफ एव्हर मी अशी कधी लो असते किंवा असं वाटतं की काय लाईफ मध्ये चालू आहे, आणि मी जाऊन मग फेडररचे बॅकहँड्स बघते तर मला इमिजिएटली असं इमिजिएट हॅपीनेस मिळतं. So like me, there are many others who have received that kind of happiness from both Sachin Tendulkar and Roger Federer. तर it just की हा void कोणी म्हणजे फिल करूच नाही शकणार, कारण काय इट्स सच अ बिग void to fill. हो, अल्कराज इज द फ्युचर आणि हा सिनर फॅन्टॅस्टिक आहे अनडाउटेडली, पण ते सेम लेवलचं लव्ह, द सेम लेवल ते जरा मुश्किलच वाटतंय. खरंय. कारण यांचं ऑन कोर्ट वरचं वागणूक, त्यांची ती ग्रेस ज्याला आपण म्हणतो ती, आणि कोर्टच्या बाहेरची त्यांची वागणूक म्हणजे खरंच संयमी. मी बाकी कोणाला सांगणार नाही पण तुला सांगतो, कारण तू सतत सचिन तेंडुलकर आणि रॉजर फेडरर म्हणतेस. सचिन तेंडुलकर आणि रॉजर फेडरर भेटले त्यावेळेला सचिन आणि फेडरर मध्ये काय बातचीत झाली ते पण प्लीज सांग ना. सचिन आणि जेव्हा रॉजर फेडरर भेटले, ऍक्च्युली मला ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग वाटली. रोहननी सांगितली की फेडरर्स मदर वॉज साऊथ आफ्रिकन आणि त्यांना क्रिकेट खूप आवडायचं. तर रोहन आणि फेडरर ऍक्च्युली लॉकर रूम मध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळायचे, म्हणजे टेनिस बॉल बरोबर आपल्या टेनिस रॅकेट बरोबर अंडरआर्म क्रिकेट खेळायचे. तर आय थिंक व्हेन दे मेट दॅट टाइम सचिन आणि फेडरर जेव्हा भेटले तेव्हा पण ते स्पोक अबाउट हिज मदर्स कनेक्शन टू क्रिकेट. तर आय फील दॅट म्हणजे मला पार्ट ऑफ मी स्टील फील्स की असं कधी सचिन आणि फेडरर भेटले आणि कधी असं इव्हेंट झाला तर खूप मजा येईल. पण ते बोलले काय हे सांगू का तुला आता? सांगा ना प्लीज. सचिननी फेडररला एक महत्वाचा प्रश्न विचारला की समजा 4-5 डाऊन आहे आणि ऑलरेडी एक सेट किंवा 2 सेट तुम्ही डाऊन आहात आणि 30-40चा स्कोर आहे, सगळ्याच गोष्टी ऑड मध्ये आहेत, तरीही एखादा शॉट जर का ऑन असला तर फेडरर तो मारू का नको असं करत नाही. तो पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण शक्तीनिशी तो शॉट मारतो, मग तो कधी आत जातो बाहेर. सचिन म्हटलं हे करेज येतं कुठनं? तेव्हा रॉजर फेडररनी फार त्याला छान उत्तर दिलं होतं. रॉजर फेडरर म्हणाला होता, गोल्फमध्ये तुम्ही बॉल मारता आणि पट करायच्या जवळ जाता. तुम्ही पट करता असं नाही, कधी कधी ते जमतं कधी कधी नाही, पण बेसिकली तुम्ही जवळ जाता आणि नंतर पट करता असा तो खेळ आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर का रिस्क एलिमेंट थोडं कमी करायचं असलं तर सिक्सरच्या ऐवजी एक टप्पा बाउंड्री तुम्ही मारू शकता, किंवा जिथं फिल्डर नाही तिथं सिक्सर मारायचा प्रयत्न करू शकता. मग कधी जाते कधी नाही. तो म्हणला टेनिसमध्ये असं करून चालत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पर्सेंटेज शॉट जर का क्रिकेट किंवा गोल्फ सारखा खेळायला गेलात तर समोरचा माणूस तुम्हाला पर्सेंटेज शॉटचं उत्तर देत नाही, तो जोरदार फटका मारतो आणि तुमचा तो पॉइंट जातो, कारण समोर नदाल असतो, समोर जोकोविच असतो. त्यामुळे फेडरर म्हणला की हे आमच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही तुमच्या खेळाला बॅक करणं, अंडर एनी सर्कमस्टन्सेस तुम्ही बॅक करणं हे गरजेचं असतं, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तो शॉट साठी जाणं गरजेचं असतं. सचिन सारखा माणूस म्हणाला, बाप रे, त्या थोड्या वेळाच्या ह्याच्यामध्ये मी इतका शिकलो. आणि जेव्हा या गोष्टी सचिन तेंडुलकर कडनं ऐकायला मिळतात तेव्हा जरा असं वाटतं की काहीतरी पुण्य आपण पण थोडंसं केलंय.
आता तुम्हीच करू शकाल सुनंदन सर. आम्हाला तुम्ही एक प्रॉमिस केली आहे की सचिन आणि फेडरर बरोबर एकत्र आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर ती तुमच्या शोल्डरवर मी रिस्पॉन्सिबिलिटी अजूनही ठेवली आहे आणि तुमची प्रॉमिस मला अजूनही आठवते. गॉड विलिंग तुझ्या शुभेच्छा आहे, अशाच असू देत. आणि मी म्हणेन की पुढे जाऊन असं होणार आहे संयमी की जी नेक्स्ट जनरेशन असेल ती ब्लू रे वरती XYZ अजून काहीतरी एक डिजिटल तंत्रज्ञान येईल आणि त्याच्यावरती ते मॅचेस बघतील. घरामध्ये 15-20 लाखाची म्युझिक सिस्टीम आणि 10-20 लाखाचा टेलिव्हिजन असेल, परंतु आपण जे रांगेत उभं राहून तिकीट काढून विम्बल्डनला फेडररला खेळताना पाहिलंय त्याला तोड नाही. त्यामुळे ही जी आपली श्रीमंती आहे ती अनमॅच्ड आहे, असं नाही का वाटत तुला? 100% म्हणजे ती जॉयच वेगळी आहे. कारण काय मी ऍक्च्युली माझ्या आई मावशी बरोबर बोलत होती की माझे काका त्यांना खूप टेनिस खूप आवडायचं, फेडरर खूप आवडायचे. ते खूप मोठे काहीतरी जनरल मॅनेजर काहीतरी झाले कुठच्या तरी कंपनीमध्ये आणि 2017-18 बोथ इयर्स व्हेन आय वेंट ते म्हणाले आय एम 66 years old and I have not managed to watch Federer live. I have missed something in life. And somebody who's all the wealth in the world त्यांना ते टाइम भेटला नाही की he didn't take the time out to go. So I feel this for me is the happiest moment of my life की सगळं सोडून something that I truly love, something that truly gives me happiness, which is Roger Federer. मी त्यांना लाईव्ह पाहिलंय आणि of course you were there for company, so you know what it means. त्यामुळे संयमीचा असा आहे की तिचा टी शर्ट साधा आहे, प्लेन आहे, ब्लॅक आहे, एकदम ब्लॅक. ही मनातली अक्षर जी आहेत RF ती जणू काही एम्बॉसून बाहेर आलेली आहेत. हे रंगवलेला मला वाटत नाहीये. इतकं फेडररवरती आपण सगळ्यांनी प्रेम केलंय. त्यामुळे मैत्रीण, थँक्यू सो मच. थँक्यू सुनंदन सर. आता होप आपण सगळे एकत्र लेबर कप बघू, ऍटलीस्ट लास्ट फ्यू मोमेंट्स ऑफ जॉय अँड हॅपीनेस फॉर अस, तर एकत्र होपफुली होईल. नक्की जमूयात आपण, कारण अशी मैफिल करायला तर आपल्याला आवडतेच. त्यामुळे संयमी, थँक्यू.